नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशच राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही बघितलेच असेल की आपण आजच बरोबर 18 सप्टेंबरला 12 वाजता आपण एक व्हिडिओ अपलोड केली होती. तर त्यामध्ये सांगितले होते की डेट कधी येईल वगैरे. आणि तुम्ही बघतच असाल की आजच एक नोटिफिकेशन पडलेले आहे बरोबर 18 तारखेलाच 2 वाजून जवळपास 30 मिनिटांनी. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की आपली डेट महत्वाचं आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याबद्दल डेट बद्दल सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर पुढे आहे महाराष्ट्र राजपत्रित अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 बाबत. तर हे काय दिलेले आहे आपण आता व्यवस्थित वाचून घेऊयात. हे तर त्यांनी सांगितलेले आहे की जी डेट आहे जी 22 ऑगस्टला 2024 ला आयोगाच्या बैठकीच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आली होती व त्यानुसार जर बघितलं तर त्यासाठी पुढे निर्णय घेण्यासाठी 23 सप्टेंबर 2024 ला एक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे व बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल की सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. कधी तर 23 तारखेला जाहीर करण्यात येईल. आता पुढं आपल्याला समजलंच की 23 तारखेला समजणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा कधी होईल. आता जर पुढे बघितले तर त्यांनी दिलेले आहे की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षणासंदर्भातील अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडील गट ब व गट क सेवेतील पदाकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आता ते कधी होईल वगैरे ते जर बघितलं तर अजून जर ते मागणीपत्र जे आहे ना सुधारित, ते मागणीपत्र अजून सुधारित मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालेले नाही. लक्षात ठेवा, आपण इथं वाटलं तर सुधारित, लक्षात ठेवा इथलं सुधारित मागणीपत्र जे आहे ते आयोगाला प्राप्त झालेले नाही. व काही पदांचे जे आलेले आहेत पण काही पदांचे आले नाहीत, जसे की पोलीस उपनिरीक्षक व अन्य विभागातील लिपिक वगैरे आहे त्यांचे अजून प्राप्त झालेले नाहीत. सुधारित मागणीपत्र नंतर मिळाल्यानंतर पाठपुरावा करून सुधारित मागणीपत्र प्राप्त होतात प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितलेले आहे. लक्षात आले मित्रांनो. तर हे जे सगळं काय आहे ते आता 23 सप्टेंबर रोजी समजणार आहे. आपल्याला तारीख लगेच त्या दिवशी समजणार आहे. आता अजून एक पुढं खूप महत्वाचं आपण दिलेलं आहे, आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मध्ये बरं का. तर आयोगाची जी तारीख आहे, आयोगाने 23 सप्टेंबरला बैठक आयोजित केलेली आहे. त्यानुसार राज्य सेवा सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. PSI व लिपिक इत्यादी विभागाचे मागणीपत्र आयोगाला गेले नसल्याने महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 2024 प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागणीपत्र गेले तर ठीकच, नाहीतर कंबाईनची एक्झाम जी आहे ती 2025 मध्ये जाण्याची शक्यता आहे. हे आपण गेल्या 1-2 तासापूर्वी सांगितलं होतं की असं होऊ शकतं. आता 22 तारखेचं लक्षात असू द्या. 22 तारखेला त्यांनी काय सांगितले, परीक्षेचे दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल. त्यांनी जाहीर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. पण असं अर्थ असा होऊ शकतो, लक्षात ठेवा की 1 महिना सुद्धा लागू शकतो डेट दिल्यानंतर सुद्धा, म्हणजे जे मीटिंग झाल्यानंतर. त्यामुळे अभ्यासात आता खंड न पडता व्यवस्थित अभ्यास करा. पेपर आता लवकरच होईल, कारण की आयोगाने ऑफिशियल नोटिफिकेशन टाकलेलं आहे. कारण की आता एक आपण कुठल्या ह्याच्यावर बोलतोय की त्यांनी 22 ऑगस्टला पोस्टपोन केली होती आणि 23 सप्टेंबरला त्यांनी मीटिंग घेतली, म्हणजे जवळपास हा 1 महिना झाला. लक्षात ठेवा, त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. आता अजून पुढे डेट काय देऊ शकतात ते आता जर म्हटलं तर तर्कवितर्क याला महत्व देऊ नका. जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका. ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यावरती स्पष्ट होईल. ते नोटिफिकेशन कधी येणार आहे, आता सांगितलेलं आपण आहे बघा 23 सप्टेंबरलाच ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला समजेल. तोपर्यंत काहीही तर्क वितर्काला महत्व देऊ नका, अभ्यास करा.
आणि आता जर कंबाईनच्या बाबतीत म्हटलं तर 8 महिने ही जाहिरात उशिरा आलेली आहे अद्याप, आणि पुढे अजून मागणी पत्र आहे जे प्राप्त नाहीये. त्यामुळे आता काय बोलणार आपण, तरी लवकरात लवकर प्रसिद्ध करतीलच, नाहीतर मग एक्झाम जी आहे 2025 मध्येच होईल, आपण सांगितलंच होतं. आता एक महत्वाचं की जर त्यांची मीटिंग झाली आणि त्यानंतर जर आपल्या तारीख आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखंच ऑक्टोबर किंवा डिसेंबर, लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जर डिसेंबरमध्ये एक्झाम होत असेल तर आपल्याला मग प्री करायची का मेन करायची तर आपण ठरवू शकतो. आणि जर समजा ऑक्टोबर मध्ये होणार असेल तर आपण प्रीमध्ये पूर्णपणे करू शकतो अभ्यास. तर तुम्हाला समजलं असेल. आणि जर आपण टाइम टेबल बघितलं तर 14, 15, 16 डिसेंबरला जी आहे तिथं मेन्स होणार होती, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जर समजा ऑक्टोबरमध्ये एक्झाम झाली तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जवळपास येऊ शकते, जर समजा आपली प्रिलियम्स ऑक्टोबरमध्ये झाली तर. त्यामुळे लक्षात असू द्या मित्रांनो की आता लवकरच समजेल आपल्याला डेट काय आहे वगैरे. तर जरी तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही आम्हाला या बाबतीत कमेंट्स करून कळवा. लक्षात असू द्या मित्रांनो, हे 23 सप्टेंबरला आपण नक्कीच याबद्दल एक व्हिडिओ बनवूयात, काय घडले वगैरे. तुम्ही नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.